सुप्रभात. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस या शिव अरूर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद, जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. आपण सध्या वाचत आहोत स्क्वॉड्रन लीडर रिजुल शर्मा यांची गोष्ट. तुम्हाला वाटत असतं की तुमच्या बाबतीत हे कधीच घडणार नाही. मागच्या भागात आपण बघितलं की त्यांच्या विमानाची कशी मोडतोड झाली आकाशात असताना, आणि त्यांना कसं बसं ते जमिनीवर उतरले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्या आईवडिलांनी काय काय सांगितलं ते पण आपण मागच्या भागामध्ये बघितलं. तर आता पुढे वाचते. जामनगरचा बेस हॉस्पिटलमध्ये असताना त्यांची प्रकृती पाहता स्क्वॉड्रन लीडर शर्मांना बरेच दिवस तिथं राहावं लागेल असं सगळ्यांचा अंदाज होता. पण आनंदाची गोष्ट म्हणजे या तरुण वैमानिकाने आपण पूर्णपणे तंदुरुस्त होतो आणि आपल्याला घरी पाठवण्याइतकी आपली प्रकृती सुधारली होती हे सगळ्यांना थोड्याच दिवसात दाखवून दिलं. आणि त्यानंतर अक्षरशः आठवड्याभरात ते आपल्या विमानाच्या कॉकपिटमध्ये परत एकदा जाऊन बसले. मी बरा झाल्यानंतरचं माझं पहिलं उड्डाण माझ्यासाठी नक्कीच खास होतं. मनात कुठेतरी सारखं येत होतं की मी नुकताच मोठ्या आणि जीवघेण्या अपघातातून सावरलो आहे. पण मग नंतर मी मला स्वतःला समजवलं. मधूनच एक प्रकारची काळजी तुम्हाला घेरून बसते, पण मग तुम्ही स्वतःलाच बजावता की दरवेळी काही असंच घडत नसतं. प्रत्येकच वेळी दुर्घटना घडत नसते, आणि तशी ती घडलीच तर मी आता त्यातून बाहेर कसं पडायचं ते शिकलो आहे. त्यातून मी एकदा सुखरूप बाहेर पडलो आहे, स्क्वॉड्रन लीडर शर्मा म्हणाले. विमान जमिनीवरती उतरवणं तितकंसं सुरक्षित नव्हतं, तरीही विमानातून बाहेर न पडण्याचा निर्णय स्क्वॉड्रन लीडर शर्मा यांनी का घेतला? विमान जमिनीला टेकवताना काही विपरीत घडलं असतं तर त्यांचा मृत्यूही ओढवला असता, किंवा कदाचित पुढच्या आयुष्यात विमान चालवण्याच्या दृष्टीने ते कायमचे असमर्थही झाले असते. या प्रश्नावर स्क्वॉड्रन लीडर शर्मा काहीसे विचारात पडले. पण मग पूर्ण विचारांती त्यांनी उत्तर दिलं. विमानातून बाहेर पडणं हा पर्याय माझ्याजवळ होता, नक्कीच होता. पण मला त्याही आधी हे बघायचं होतं की विमान माझ्या पूर्ण नियंत्रणाखाली आहे का. माझं त्याच्यावरचं नियंत्रण सुटलं असतं तर मला कदाचित त्याच्यातून बाहेर पडावंच लागलं असतं. त्यावेळी मला स्वतःला तर मला वाचवायचं होतंच, पण विमानही वाचवता आलं असतं तर ते मला हवं होतं, कारण तीही माझ्या दृष्टीनं एक महत्त्वाचीच बाब होती. भारताच्या MiG-29 विमानांचा ताफा सध्या टप्प्याटप्प्याने विकसित केला जातो आहे. त्याच्यात वेगवेगळ्या सुधारणा केल्या जात आहेत. या सुधारणांनंतर त्यांचा दरारा तर वाढेलच, पण ते अधिक जबाबदाऱ्या पार पडू शकणारं विमान म्हणून ओळखलं जाईल. त्या दिवशी स्क्वॉड्रन लीडर शर्मा जे विमान घेऊन गेले होते त्याच्यात तेव्हा त्या सुधारणा झालेल्या नव्हत्या. भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने वैमानिकाची सुरक्षा ही नेहमीच आक्रमकावर असते. रादर ती प्रथम ती असावी लागते, आणि अपघातांची कारणं शोधून काढून ती नाहीशी करण्यावर अमाप पैसा, वेळ आणि मनुष्यबळ यांचा वापरही केला जातो. हे खरं असलं तरी अपघातानंतरच्या चौकशा हे नेहमीच एक गुंतागुंतीचं प्रकरण असतं. ज्या कुणाला वैमानिक होण्याची इच्छा आहे आणि ज्यांना हवाई दलात जायचं आहे त्यांच्यासाठी स्क्वॉड्रन लीडर शर्मा यांना एक संदेश द्यायचा आहे. माझे धाकटे भाऊ आणि बहिणी यांना मला एक संदेश द्यावासा वाटतो. मी असं म्हणेन की लढाऊ विमानांचा वैमानिक होणं हा एक अतिशय सुंदर उदात्त पेशा आहे. निवड करायची वेळ आलीच तर अग्रक्रमावर असावा असा हा विषय. पण ह्यात मुळातच एक धोका असतो, एक जोखीम असते, आणि त्यामुळे हा पेशा हे एक आव्हान असतं. पण कधीही परिस्थितीला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका, कारण कोणतीही परिस्थिती किंवा संकट कशी हाताळायची याचं शिक्षण तुम्हाला दिलं गेलेलं असतं. त्यामुळे विपरीत परिस्थिती किंवा आपत्ती
यांच्यात वर्षानुवर्ष तुम्ही घेतलेल्या शिक्षणाचा वापर करण्याचं भान ठेवा. मला जर पुन्हा एकदा हा जन्म मिळाला तर मी लढाऊ विमानांचा वैमानिकच होणं पसंत करेन. या आपत्तीनंतरही स्क्वॉड्रन लीडर शर्मा नियमितपणे विमान चालवत आहेत. त्यांना वायुसेना मेडल म्हणजे शौर्य हा पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्यांच्या शौर्यासाठी प्रदान करण्यात आला. त्यांचं धाडस, कौशल्य आणि आपत्कालीन परिस्थितीतही कॉकपिटमध्ये राहून शांतपणे त्या परिस्थितीतून बाहेर पडून फक्त स्वतःचा जीवच नाही तर राष्ट्राची संपत्ती असलेलं MiG-29 सारखं मौल्यवान विमानही वाचवण्यासाठी हा पुरस्कार त्यांना दिला गेला. या मोठ्या दुर्घटनेनंतरही पुन्हा एकदा कॉकपिटमध्ये बसण्यापूर्वी माझी मनस्थिती क्षणभरासाठीही द्विधा झाली नाही, स्क्वॉड्रन लीडर म्हणाले. मी जेव्हा NDAमध्ये भरती झालो तेव्हाच माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, आयुष्याची सूत्र कायम स्वतःच्या हातात ठेव. आयुष्याला तुझ्यावर कधीही वर्चस्व गाजवायची संधी देऊ नकोस. तर अशी ही स्क्वॉड्रन लीडर रिजुल शर्मा यांची गोष्ट. मित्रांनो, दरवेळेला असं होत नाही की आपल्याला कुठच्या तरी आघाडीवर जायचं असतं, शत्रू सैन्याला मारायचं असतं किंवा त्यांच्या काही ज्या दहशतवादी संघटना असतात त्यांचा नामशेष करायचा असतो. हे तर असतंच असतं, पण कधीकधी अशी अचानक संकटं आपल्यासमोर येऊन उभी राहतात. यालाच ॲक्सिडेंट म्हणतात. आणि ह्या वेळेला, अशा अपघातांच्या वेळेला आपलं डोकं, आपली बुद्धी स्थिर ठेवून योग्य निर्णय घेणं यासाठी प्रचंड कमालीची ताकद लागते, मनशक्ती लागते, प्रसंगावधान लागतं. आपला जीव तर वाचवायचाच, राष्ट्राची संपत्तीही कशी वाचवता येईल किंवा आपल्याबरोबर आणखीन जे दुसरे काही सैनिक असतील किंवा आपले जे सहकारी आपल्याबरोबर विमानात असतील किंवा बोटीमध्ये असतील तर त्यांचंही कसं रक्षण करता येईल हे बघायचं ही फार मोठी गोष्ट असते. आणि मला असं वाटतं की हे सगळं शिक्षण त्यांना तिथे दिलं गेलं असलं तरी देखील असा प्रसंग ज्या वेळेला आपल्यावरती उद्भवतो त्यावेळेला हे असं एकदम अचानकपणे छान चांगले योग्य असे निर्णय घेणं हे फार कठीण काम आहे. तर दरवेळेला आपल्याला नेहमी काहीतरी साहसी म्हणजे दहशतवाद्यांना मारणं वगैरे अशाच गोष्टी असतात अशातलं नाही. असे पण अनुभव आपल्याला आपल्या आर्मीमध्ये म्हणजे मग ते एअरफोर्स असो, आर्मी असो किंवा नौदल असो तिथे असे येऊ शकतात. आणखीन एक गोष्ट पण अशीच आपण वाचणार आहोत की ज्याच्यामध्ये असंच प्रसंगावधान राखून त्या लोकांनी काम केलेलं आहे. तर ती गोष्ट आता आपण उद्या सुरू करू. तोपर्यंत बाय बाय.